लग्नानंतरचे प्रेम भाग 58. अगं वर्षा, परवासारखं दिनेश सरांनी पाहिलं ना तर ते पुन्हा मला ओरडतील. तू काय एवढी त्याला घाबरतेस? एवढं घाबरण्यापेक्षा त्याला खरं सांगून टाका ना. आता तर तुझं सिलेक्शन पण झालं ना. हो सांगायचं आहे. तेवढ्यात पुन्हा सुमितने फोन केला. हा, का मला त्रास देत असेल? धनश्री वर्षाकडे पाहून बारीक तोंड करत म्हणाली, तुला नाही तर दुसऱ्या कोणाला त्रास द्यायला हवा का? वर्षा तिला आत जा म्हणून इशारा करत म्हणाली. त्यानंतर ती आजूबाजूला एक नजर फिरवून पाहत सुमितच्या केबिनमध्ये गेली. सुमित, तुला मला त्रास देऊन आनंद मिळतो का रे? धनश्री आत येत म्हणाली. मग कोणाला देऊ सांग? तो तिच्याजवळ येत म्हणाला. तू त्या स्वीटीच्या हातात हात का मिळवलास? धनश्री लटक्या रावात म्हणाली. तू पाहिलंस ना ती कशी माझ्या पुढ्यातच उभी होती. मग काय करणार होतो मी? सुमित तिला समजवत म्हणाला. हो, तुला तर बहाणाच हवा होता ना. धनश्री खोटं खोटं रागवत होती. आणि मला फोनवर स्वीटू का म्हणालास? अगं ते तर मी तुला आधीपासूनच बोलतो ना. हो, पण आता नाही बोलायचं. बरं बाई, नाही स्वीटू. तसं तिने त्याच्याकडे पाहून रागीट लूक दिला. आय लव्ह यू बायको, तो तिला मिठीत घेत म्हणाला. सुमित, अरे बाहेर एवढे लोक आहेत, तुला कळत नाही का? ती त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवत म्हणाली. धनू, तुला किती वेळा सांगितलं की बाहेरून काही दिसत नाही, आणि तू पण पाहिलं आहेस ना. तो पुन्हा तिच्याजवळ जात म्हणाला. नाही दिसू दे, पण मला बाहेरचं दिसतंय ना. ती त्याला बाजूला सारत म्हणाली. इकडे ये, इथून तुला पण कोणी दिसणार नाही. तो तिच्या हाताला पकडून पडद्याच्या आड घेऊन गेला. इकडे दिनेशने विशू काका करवी धनश्रीला केबिनमध्ये बोलवायला सांगितलं, पण त्यांना ती डेस्कवर दिसली नाही म्हणून ते दिनेशला धनश्री मॅडम डेस्कवर नाहीत म्हणून सांगत आत आले. तुम्ही पाहिलं का त्या कुठे गेल्या आहेत? दिनेश विशू काकांकडे पाहत म्हणाला. हो, मगाशी सुमित सरांच्या केबिनमध्ये जाताना मी त्यांना पाहिलं. बरं ठीक आहे, तुम्ही जावा. त्या आल्यानंतर त्यांना फाईल घेऊन आत पाठवून द्या. बरं म्हणत विशू काका बाहेर आले. तितक्यात दिनेशचा फोन वाजला. सुमितचा होता. हा बोला काकू, कशा आहात? म्हणत त्याने मोबाईल कानाला लावला. मी ठीक आहे, पण तुला जर काकूंची आठवण येत नाही म्हणून मग मीच केला. तुला फोन आठवण येते, पण ते कामाच्या व्यापात राहूनच जातं फोन करायचं. बरं ठीक आहे. आईची तब्येत कशी आहे आता? औषध अजून चालू आहेत, पण आता ठीक आहे. बरं ऐक ना, तू खूप दिवस झाले घरी आला नाहीस. ये ना संध्याकाळी जेवायला. संध्याकाळी? तो विचार करत, काकू संध्याकाळी नाही जमणार. काकू उद्या संडे आहे, उद्या येतो मी. असं पण मला तुम्हाला भेटायचंच होतं. का रे भेटायचं होतं? म्हणजे काही खास कारण आहे का? वैशाली हसुदावत बोलत होत्या. ते उद्या मी येणार आहे तेव्हा बोलू. बरं ठीक आहे. ओके काकू, उद्या येतोय मी. उद्या बोलू आपण. आता ठेवतो. बरं ठीक आहे, बाय, म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला. धनश्री पण बाहेर येऊन तिचं काम करत बसली होती. मॅडम, तुम्हाला दिनेश सरांनी फाईल घेऊन केबिनमध्ये बोलवलं आहे. विशू काका धनश्रीच्या डेस्कजवळ येत म्हणाले. ती घाबरतच फाईल घेऊन दिनेशच्या केबिनजवळ गेली. दरवाजावर नॉक करून त्याची परवानगी घेऊन ती आत आली. दिनेश तिच्याकडे रागातच पाहत होता. तिने त्याच्यासमोर टेबलवर फाईल ठेवली. तो फाईल हातात घेऊन चेक करत, मिस धनश्री, तुम्हाला काय सांगितलं होतं? यातले डाऊट क्लिअर करा म्हणून, आणि तुम्ही काय केले? तो टेबलवर फाईल आपटत बोलत होता. तुम्ही ऑफिसमध्ये नक्की काम करायलाच येता ना?
मगाशी विशू काका तुम्हाला बोलवायला आले तेव्हा कुठे गेला होतात तुम्ही? तो तिच्याकडे रागात पाहत तिला विचारत होता. सॉरी सर, ती हळू आवाजात म्हणाली. तिने तिचं काम तर नीट केलं होतं, पण दिनेशच्या मनातला राग उफाळून आला होता. त्यामुळे तो उगाचच तिच्या कामात चूक काढून तिच्यावर ओरडत म्हणाला, आत्तापर्यंत मी तुम्हाला 4-5 वेळा सुमित सरांच्या केबिनमध्ये पाहिलं आहे. काय काम असतं तुमचं तिकडे? कशासाठी तुम्ही सारख्या सुमित सरांच्या केबिनमध्ये जाता? धनश्री मात्र खाली मान घालून त्याचा ओरडा खात होती. हे बघा मिस धनश्री, सुमित सरांच्या केबिनमध्ये तुम्ही कशासाठी जाता ते मला ठाऊक नाही. पण तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो, ती लक्षात ठेवा. सुमित सर मॅरिड आहेत. दिनेश शब्दावर जोर देत म्हणाला. धनश्रीला मात्र आता हसू आलं. हा दिनेश सुमितच्याच बायकोला सांगतोय तो मॅरिड आहे म्हणून? याला सर्व खरं समजेल तेव्हा कसा रिॲक्ट होईल हा? सुमित म्हणतो त्याप्रमाणे मजा येईल, ती मनातच विचार करत होती. थोडा वेळ गेला. आता अजून किती वेळ असाच इथे उभे राहणार आहात? तो तिच्यावर ओरडून म्हणाला. ती पटकन बाहेर निघून आली. दिनेश पण तिला मुद्दाम त्रास द्यायचा म्हणून बोलत नव्हता. त्याला सुमितची काळजी वाटत होती. त्याच्या मनमोकळ्या स्वभावाचा कोणी फायदा घेऊ नये एवढंच त्याला वाटत होतं. कारण धनश्रीला त्याने आतापर्यंत 4-5 वेळा सुमितच्या केबिनमध्ये पाहिलं, म्हणून तो तिचा राग करत होता. सुमितच्या हट्टामुळे विनाकारण धनश्रीला दिनेशचा ओरडा पडला होता. त्यामुळे ती नाही म्हटलं तरी जरा उदास झाली होती. दुपारी सुमितने तिला फोन केला पण तिने घेतलाच नाही. त्यानंतर 4-5 वेळा त्याने तिला कॉल केला पण तिने घेतलाच नाही. धनू, मी खाली कॉफी घ्यायला चाललोय, तू ये पटकन. त्याने तिला मेसेज केला. ती पण गेली. पाहू देत कोणी पाहिलं तर, आता मी पण सांगेन तो माझा नवरा आहे म्हणून. धनश्री पण उठून सरळ खाली कॅन्टीनमध्ये गेली. वर्षा पण विचार करत होती की ही अशी अचानक उठून कुठे गेली. वर्षाने सुमितला बाहेर जाताना पाहिलं होतं, त्यामुळे ती ओळखून गेली. तो खाली कॅन्टीनमध्ये तिची वाट पाहत बसला होता. ती आलेलं पाहून त्याने तिच्याकडे पाहून स्माईल केली. तिने मात्र रागात तोंड मुरडलं आणि त्याच्या समोर येऊन बसली. काय झालं आता? तो तिच्याकडे पाहून भुवया उंचावत म्हणाला. सुमित, तुझ्यामुळे मला दिनेश सर किती ओरडले. ती रडवेली होत म्हणाली. धनू, अगं तो ओरडला म्हणून एवढं अपसेट होण्यासारखं काय आहे त्यात? त्याला आपल्याबद्दल माहीत नाही म्हणून. सुमित तिला समजवत होता. तेवढ्यात एक काका सुमितच्या जवळ येत, हे घ्या साहेब पैसे, कालचा माझा पगार झाला. अहो काका, लगेच मी कुठे जातोय का? तुमचा मुलगा ठीक आहे ना आता? तेवढ्यात वेटर कॉफी घेऊन आला. धनू, तुला काय खायचं आहे का? नाही, नको. ओरडा खाऊन माझं पोट भरलं, हे ती मनातच बोलली. ते काका अजूनही हातात पैसे घेऊन उभे होते. अहो काका, नंतर द्या तुम्ही माझे पैसे, आता काही घाई नाही. अहो साहेब, तुमच्यामुळेच माझा लेक वाचला. आज मी इथं आहे ते बी तुमच्यामुळंच. साहेब, तुमचं लय उपकार झालं. पण आता सगळं नीट झालंय, आता तरी घ्या तुमचं पैसं. ते काका सुमितच्या समोर हात जोडत म्हणाले. धनश्री मात्र त्या दोघांचं बोलणं कान देऊन ऐकत होती. अहो काका, असे हात नका जोडू. मला ज्यावेळी जे सुचलं ते मी केलं, बाकी काही नाही. साहेब, आज माझं आनंदी कुटुंब तुमच्यामुळंच आहे. ते पुढे म्हणाले. मुलाची काळजी घ्या आणि काही गरज पडलीच तर मला निसंकोच सांगा. सुमित, कसले पैसे देत आहेत हे काका तुला? धनश्री मध्येच म्हणाली. काही नाही ग. सुमित टाळाटाळ करत म्हणाला. सांग ना आता. थांब बाई. साहेब, मीच सांगतो. परोपकार माणसांचंच असंच असतं. एका हाताने केलेली मदत दुसऱ्या हाताला कळून देत नाही.
अहो काका राहू द्या, बोलू द्या मला साहेब. अहो बाईसाहेब, या भल्या माणसाने मला त्यावेळी मदत केली नसती तर काय झालं असतं माझ्या लेकराचं. विचार पण करवत नाही, पण परमेश्वराचं अशा भल्या माणसांना आपल्या मदतीला पाठवतो बघा. आता मात्र धनश्री काकांचं बोलणं कान देऊन ऐकू लागली. त्या दिवशी माझं एकुलतं एक पोर तापानं फणफणत होतं. डॉक्टर म्हणलं पोराच्या डोक्यात ताप गेला हाय, त्याला ॲडमिट करावं लागल. आणि नेमकं त्या वेळेला माझ्याकडं पैसं नव्हतं, पण मला आठवलं माझा गाडा हाय, तो विकून पोराचा इलाज करता येईल. म्हणून बायकोला सर्व समजावून सांगून इथं आलो. त्या रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला माझा वडापावचा गाडा असायचा. पण त्या दिवशी मी इथं आलो तर गाडा दिसला नाही, म्हणून मी आजूबाजूला चौकशी केली. तेव्हा समजलं की माझा गाडा ओढून नेला. आता पुढं काय करायचं मला कायच समजत नव्हतं. पोराच्या दवाखान्याला आता कुठनं पैसा आणायचं मला काय बी सुचत नव्हतं. लेकराच्या काळजीने मला रडू कोसळलं. तेवढाच शिव पोरगा माझ्या जवळ आला आणि मला म्हणला, काय झालं काका, असे रडताय का? तेव्हा मी त्याला सांगितलं. त्यानं लगेच मला पैसे काढून दिलं. पण अशा फुकटच्या पैशानं माझं पोर बरं होईल का? माझ्या डोसक्यात विचार आला. म्हणून मी म्हटलं, मला असंच पैसं नगं, मला तुमच्या ओळखीनं काम बघा. तेव्हा ह्यो म्हटला, आधी या पैशानं तुमच्या मुलाचा इलाज करा, मी तुमच्यासाठी काम पण बघून ठेवतो. मी त्यांचा आभार मानून सर्व हॉस्पिटलात गेलो. पोराला ॲडमिट केलं आणि बायकोला सगळी हकीकत सांगितली. ती पण म्हणली, त्या भल्या माणसाचा उपकार विसरू नका. पोराला बरं वाटल्यावर आठवड्यानं मी परत यासनी शोधत इथं आलो तर मला समजलं की हे साहेब मोठ्या कंपनीचं मालक आहेत. 2 दिवसानं हे साहेब मला भेटलं आणि मग त्यांनीच मला इथं कामाला लावलं. माझ्यासारख्या गरीबाला मदत केली या साहेबांनी. देव त्यांचं भलं करो म्हणत ते काका आपल्या कामाला निघून गेले. त्या काकांचं बोलणं ऐकून धनश्रीच्या नजरेत मात्र सुमितबद्दल अजूनच आदर वाढला होता. माणूस म्हणून सुमित किती चांगला आहे याची जाणीव आज तिच्या मनाला झाली. रोज नव्याने त्यांची तिच्या मनाला ओळख पटत होती. लहान थोर, गरीब श्रीमंत असे विचार तर कधी याच्या मनाला शिवत पण नाहीत. खरंच मी किती लकी आहे, हा माझा नवरा आहे, ती मनातच विचार करत त्याच्याकडे पाहत होती. अशी काय पाहतेस? तो तिच्याकडे पाहून स्माईल करत म्हणाला, सुमित किती हेल्पफुल नेचर आहे तुझं, सगळ्यांना किती मदत करतोस तू. आय लव्ह यू सुमित. ती हळूच त्याचा हात हातात घेत म्हणाली, धनू, या रस्त्यावर धंदा करणाऱ्या लोकांना पोट भरण्यासाठी खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. तुटपुंज्या कमाईत संसाराचा गाडा ओढताना प्रयत्नांची शर्त करावी लागते. त्यांच्या प्रयत्नांना थोडा फार हातभार लावला की बाकी काहीच नाही. पाठमोरे फिरून काम करणाऱ्या काकांकडे पाहत तो म्हणाला, दुसऱ्या दिवशी संडे होता आणि आज दिनेश घरी येणार होता. त्यामुळे धनश्री वैशाली किचनमध्ये जेवण बनवत होत्या. प्रिया आणि आत्या धनश्रीने बनवलेला गरमागरम उपमा खात होत्या. नुसता खात बसण्यापेक्षा स्वयंपाक बनवायला पण शिका जरा. बघन तेव्हा नुसती खात बसलेली असते. सुमित प्रियाला चिडवत म्हणाला, तू पण खा ना, तुझे काय हात धरलेत का कोणी? प्रिया त्याच्याकडे पाहून रागीट लूक देत म्हणाली, साहेबांचं आता खाण्यावर कुठे लक्ष असतं? आत्या कोड्यात बोलत म्हणाल्या, ती बघ, त्याची नजर अजून पण किचनकडे आहे. बोलतोय आपल्याबरोबर पण लक्ष मात्र सगळं किचनमध्ये. आत्या त्याला चिडवत म्हणाल्या, आत्या तुला तर मला छळायला कारणच पाहिजे म्हणत याच्या पुढच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत, मम्मा काय स्पेशल बनवतेस म्हणत किचनमध्ये आला. धनश्री पण बाजूला कणिक भिजवत होती. त्याने हळूच आईची नजर चुकवत तिच्याकडे पाहून
एक डोळा मिचकावला तशी ती लाजली. आई, ती बनवेल जेवण, तू आराम कर जा. का रे, बायकोकडे काय महत्वाचं काम होतं का? मला कटवतोयस म्हणून म्हटलं. त्या डोळे बारीक करत म्हणाल्या, तसं नाही ग, आता तुझी सून आली ना, मग सुनेच्या जीवावर जरा आराम कर म्हटलो. हो का, मला वाटलं. त्या अर्धवट बोलत फ्रीजमधली भाजी काढायला गेल्या. तेवढ्या त्याने हळूच तिच्या गालावर ओठ टेकवले. तसं तिने घाबरून बाजूला पाहिलं, पण वैशाली तिकडे फिरून फ्रीजमध्ये कोणकोणत्या भाज्या आहेत ते पाहत होत्या. ते पाहून तिने सुस्कारा टाकला. ती त्याला बाहेर जा म्हणून खुणावत होती आणि तो आईचं इकडे लक्ष नाही हे पाहून उगाचच तिच्या खोड्या काढत होता. तो वरती खोलीत चल म्हणून तिला डोळ्याने इशारे करून म्हणाला. तशी ती लाजली. तसा तो कट्ट्याला पाठ टेकून तिच्याकडे पाहत उभा राहिला. तिचे दोन्ही हात पिठाने माखलेले पाहून याने तिने कानामागे टाकलेली केसांची बट हळूच पुढे घेत तिच्या गालाला स्पर्श केला. तसे तिने त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं. छान दिसतेस, तो इशाराने डोळे मिचकावत म्हणाला. ती डोळ्यानेच बाहेर जा म्हणून त्याला खुणवत म्हणाली. तो मानेनेच नाही म्हणत होता. दोघांचा नजरेचा खेळ खरा बराच वेळ चालू होता. धनश्री, तू जा बाई वरती रूममध्ये, हा काय तुला काम करू देणार नाही. वैशाली त्या दोघांचा मगापासून चाललेला नजरेचा खेळ पाहून दोघांवर हसत म्हणाल्या. तसा सुमित बाहेर पळाला. त्यावर ती मात्र लाजून लाल झाली. त्यानंतर दोघींनी मिळून जेवण बनवलं. धनश्री, उद्यापासून हे एक आपलं टेन्शन कमी होईल. उद्या सकाळी सुनीता येते म्हणलीये. वैशाली पोळ्या भाजत म्हणाल्या. आई, अहो त्यात कसलं आले टेन्शन, मला वेळ असेल तेव्हा मी किचनमध्ये काम करणार बरं का. तुम्ही सुनीताताईंना पण सांगून ठेवा. धनश्री पोळ्या लाटून देत म्हणाली. बरं बाई, तुला हौस आहे तर कर. असं पण तुझ्या सासऱ्यांना तुझ्या हातचं जेवण खूपच आवडतंय. वैशाली हसून म्हणाल्या. झालं का तुमचं? थोड्या वेळात दिनेश येईल. संजयराव किचनमध्ये येत म्हणाले. हो, झालंच बघा. वैशाली हात पुसत म्हणाल्या. धनश्री, जा तू पण आता, तुझी तयारी कर. बरं म्हणत धनश्री वरती रूममध्ये आली. सुमित तिथून वरती रूममध्ये येऊन मस्त झोपला होता. तिने कपाटातली छानशी साडी काढून ठेवली आणि आत फ्रेश व्हायला गेली. तिच्या चाहुलीने याला जाग आली. तशी त्याची नजर साडीवर पडली. म्हणजे मॅडम, आज साडी नेसताय वाटतं. तो मनातून खुश होत तसाच उपडा होऊन डोळे मिटून पडला. तिने पण फ्रेश येऊन साडी नेसायला घेतली. तो मात्र झोपेचं नाटक करून मधूनच एक डोळा उघडे तिच्याकडे पाहत होता. तिची ती नाजूक गोरी कंबर पाहून त्याच्या मनाला तिला जवळ घेण्याचा मोह झाला. पण मनाला आवर घालत तो ती साडी कशी नेसते पाहण्यात गुंग झाला. तिने आधी पिनअप करून खांद्यावरून पदर मागे टाकला आणि निऱ्या बनवायला घेतल्या. तिच्या निऱ्या बनवून ऑलमोस्ट झालंच होत्या की याने पुढे हात करून निऱ्या खेचल्या. तशा तिच्या हातून निसटून सर्व निऱ्या इसकटल्या. म्हणजे तू झोपेचं नाटक करत होतास तर. ती तशीच दोन्ही हात कंबरेवर ठेवून त्याच्याकडे पाहून डोळे मोठे करत म्हणाली. तसं त्याने तिला जवळ ओढलं. मी तर झोपलो होतो, पण झोपेतही तू आल्याची चाहूल मला लागली. तो तिला मिठीत घेत म्हणाला. सुमित, सोड मला, आवरू देत, आवरशील ना नंतर. दिवसातला थोडा वेळ तरी या गरीब बिचाऱ्या नवऱ्याला दे ना. तो तोंड बारीक करत म्हणाला.